चोळीत बसू नका. काय देव चोळायचे मारायचे, काय करायचं काय? एखादं देव चोळेन कुत्रा आलं, त्यानं देव फेकून आला कुत्र्याला. एखादं देव चोळेन पाणी अंगणात फेकलं, 2 देवच गेले वाट्याच्या खाली. ते देव म्हणले आंघोळ घालू नको पण गार ठून मारू नको बा. काय माया 9,000चा बोकड कापला देवाला, 9,000चा बोकड, आणि देवाला वाहिल्या नख्या. आता ही लोक देवाला नख्या का वाहतात? ते शिजत नाहीत. त्या शिजल्या ना मसोबा वासावच मेला. ए ववे ऐका माऊलीच्या, तुम्ही देवांतर न भजावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. माऊलीची ओवी आहे. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे. ज्ञानोबराय म्हणले फक्त प्रत्येकाचा धर्म पाळा. आणि ही देवी कशी तयार झाली? 2 रंग सांगतो, बाह्यरंग आणि अंतरंग. बाह्यरंग थोडा फास्ट सांगतो, अंतरंगाला वेळ लागेल थोडा. चालेल ना? दोन्ही सांगू का एकच सांगू? दोन्ही सांगतो. भगवान शंकराची मेली बायको. ते पहिले बायका करायची, लोक लई करायची म्हणजे मिळतही होत्या. आता बायको 1.5 एकर जमीन मिळल. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे, रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोपर्यंत तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय करता? भगवान शंकराची मेली बायको. ए बारीक आहे का? बाह्य कथा ना अंतर कथा? बाह्य पटकन सांगतो. शंकराची मेली बायको तर ते काही रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्ट्या बिट्ट्या नाही, शोक सभा नाही, काय नाही, काय नाही, डिजिटल नाही, भावपूर्ण श्रद्धांजली नाही, काय नाही, काय नाही. ते शंकरगडी नंगाट होता. त्या शंकरानं भजन सुरू केलं रामाचं. आता बायको मेली, भजन सुरू केलं रामाचं. राम शंकर गुतले भाषणात. माणसं मारायची बंद झाली, कारण शंकराकडे खातं कोणतं आहे? माणसं मारायचं. शंकर गुतले भजनात माणसंच मारानं. माणसं मारानं म्हणजे वर माणसं जाईनं. वर जाईनं तर वरच्यानी मिटिंग घेतली, खालून माणसं वर येईन का? बरं वर लई लफडे. आता वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या, येऊ का काय? आणि वरचे 1-2 लफडे सांगूनच टाकतो. इंद्र पडली भगा, चंद्र झाला काळा, आणि नारद चुकला चाला भजनाचा. हे खालून माणसं म्हणले वर येईन का? हे म्हणले भाऊ शंकर गुतलाय भजनात, तो त्याची मेली बायको. आणि भजन जिथं चालतं तिथं यमाला सुद्धा जाता येत नाही. मग यांनी डोकं लावलं शंकराला बायको करून द्या. बायको केल्यावर कसा आहे माणूस बिघडतो, हा पहिल्यापासून नियम आहे. मग हे म्हणले शंकराला बायको करून देता येईल बा, पण त्याला उठवाया कोण जाईल? तो बसलाय ध्यानाला. जो जाईल तो गावात येत नाही परत. हे ब्रह्मदेव आणि विष्णू गेले, शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही, यांच्या संग आलोय भाऊ, काय म्हणणं आहे ते पा, नाही तुम्ही उघडा डोळे ना आमचा हो द्या कार्यक्रम. या सगळ्यांनी शंकराला सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? दिवस कोणचे फिरलेत बुवा? ते नवरदेव काय पायाच काय का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राला नदीव फिरायला नंदीव. तो का आपला नवरदेव आहे का? भाड्याच्या गाडीत याला 35 रुपयाचा चष्मा घालणार भाडा, हायवेला मिळतो ना तो. तो आता 99ला झाला, नाही तर 25-35लाच होता पहिला. आणि मग तो नवरदेव त्याच्या मागं 7-8 खांब्यासाठी लटकेल. मग ती नवरीन बै बै बै. मग त्याच्यापुढं तो बँडवाला गेट केलं. आता गेट भाड्या घोड्यावर येणार. आणि मग त्याच्यापुढं तो बँडवाला बाहर फूल बरसा मेरो महबूबाया मेरा लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आहे आता. बाहर फूल बरसा मेरा
तो मी चालवतो कसं माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकी द्या. अरे बाटलीची बुच टाका एवढे दे. ए शंकर नवरदेव झाले, पण इथं बारीक वाक्य आहे का? शंकर नवरदेव झाले. रामायण सुरू घ्यायचं भागवत आहे रामायण. शंकराने नवरदेव होताना अंगाला भस्म चोळलं होतं. शंकराने नवरदेव होताना अंगाला भस्म का चोळलं? तर शंकर शिवजी जगाला सांगत होते काही जरी झालं तर ह्या जगाचं एक दिवस भस्म होणार आहे. आणि शंकरानं ज्या मंडवळ्या बांधल्या होत्या त्या मंडवळ्यांच्या कपाळाला त्याला अर्धचंद्र होता. शंकराच्या आजही फोटो तुम्ही पहा, कपाळाला अर्धचंद्र आहे. तर शंकराच्या कपाळाला अर्धचंद्र का? अंगाला भस्म आहे, अंगाला भस्म आहे, गळ्यात साप आहे, पण अर्धचंद्र का? तर पूर्ण चंद्र हा प्रकाशित आहे आणि अर्धचंद्र हा कमी प्रकाशित आहे. श्रीमंताला कोणी मदत करेल, गरीबाला मदत करायला शिका. आणि शंकर नवरदेव झाले महाराज. बायको पाहायचं ठरलं तर बायको पाहताना 4 गोष्टी पाहाव्या लागतात. घ्या लिहून. 1, बायकोच्या नाकाचा सेंडा सणसणीत असावा, नाही तर बायको इतकी स्मार्ट. आता मी सावळा आहे पण नाक वा वा वा. बायकोच्या नाकाचा सेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावी, असा नियम आहे. अजून एक गोष्ट आहे, बायको पाहताना तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून ठेवतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट, ज्याच्यात आपण जोडवं घालतो, ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेलो घरी गेलो घरी गेलो घरी गेलो घरी गेलो. तुम्ही काही इथंच पाय पाल लगेच पाय पाल सर म्हणत पप्प्याचा बाप्पा शब्दाच्या पुढे जात नाही काय. शंकर नवरदेव झाले. महिला मंडळ वर ओवाळायची पाळी आली. वर ओवाळी ती नवरीची आत्या. आत्या टीप घेऊन आली पाण्याचं, दुसऱ्याचं नाव खोडून. आणि तिला माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं घातलं गंधात हात, वर बोट केलं, गळ्यातल्या बाबानं फणा काढला. नवरीची आत्या जाग्यावर मेली. वर ओवाळीचं उघडं घेऊ नये बाई. आणि झालं शंकर नवरदेव आणि लागलं ना लग्न. तुषार हार गवला. मंगलाष्टक म्हणा एक. विष्णूला कमला शिवासी गिरिजा कृष्णा जशी रुक्मिणी सिंधूला सरिता तरुषी लतिका चंद्रा जशी रोहिणी रामाला सीता वधू साजरी हर्ष होत से त्रिभुवनी कुर्यात सदा मंगल शुभमंगल सावधान. आता काही म्हणेल तुम्ही काही अर्धवट मेंदूचे माणसं म्हणतील महाराज तुम्ही आम्हाला लग्न सांगितलं शंकराचं आणि गाणं गायलं खंडोबाचं, तुम्ही भरमिष्ठ आहे का? भरमिष्ठ नाही, खंडोबा शंकर आहे. खंडोबा फक्त शंकर आहे. फक्त खंडोबाला नाव का मिळालंय? त्यानं मनी आणि मल्ल नावाचा राक्षस मारला म्हणून त्याचं त्या अवतारात नाव झालंय मल्हारी मार्तंड. नाही तर हे खंडोबा भैरबा सगळे एकच. तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबा खालची, पारावरची, बीडची, किचन वाट्या बसली देवी सगळ्या जागृत. हा आता ऐका. तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबा खालची, पारावरची
आणि सगळ्यात महत्वाची कटेवर हात ठेवून विटेवर उभी असणारी रुक्मिणीच पार्वती, आणि तीच रुक्मिणी आणि तीच पार्वती. मग तुम्ही म्हणाल त्यांची नावं काय? चामुंडा मारला म्हणून चामुंडिनी, आणि महिषासूर मारला म्हणून महिषासूर मर्दिनी. आणि जाताना पार्वतीच्या शरीराचे जे तुकडे झाले ते 51 तुकडे भारतात झाले. ते 51 तुकडे पार्वतीचं शरीर अग्नीत पडलं, तेव्हा भगवान शंकराने ते शरीर उचललं. आणि भगवान शंकर ते शरीर घेऊन जात असताना राक्षसातल्या काही लोकांनी खालून प्रेताला बाण मारले. बाण मारल्यावर पार्वतीचं जळलेलं शरीर होतं, त्यातला काही भाग 51 तुकडे झाले, त्यातले 51 तुकडे भारतात पडले. ती 51 देवीची भारतात शक्तीपीठ आहेत. त्यातली 3.5 महाराष्ट्रात पडले. 1 तुळजापूर, 2 कोल्हापूर, 3 माहूरगड आणि अर्ध सप्तशृंगी वनी. आणि ह्या सगळ्या देव्या माया आहेत, आणि त्या मायेनं अख्ख्या जगाला झोडलंय. म्हणून नाथबाबा म्हणतात, अरे ती माया कशी आहे? भगवान शंकराची पत्नी, गणपती बाप्पाची आई, कार्तिक स्वामीची आई, हिमालयाची मुलगी, राजदक्षची मुलगी, ती देवी. तिचं महिषासुराची युद्ध नवरात्रात. आता ती देवी आज सापडायची आपल्याला इथं. 1 मिनिटात आज सापडून देतो. तुझं नाव काय? नाव काय? उत्तरेश्वर. नाही जाऊ घडणार तुझं. हरिनाम. तुझं नाव गोकुळ. आता गणेश. आता लय बारीक आहे का? याच्यातली देवी सापडायची. 1 मिनिटात सापडून देतो. याचं नाव गणेश आहे. हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? ठेवलेलं नाव आहे. फायनल बरं का? पुरावा अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजली या बालकाशी नाम नाही टायप अशी मारीला नाव आहे का होते तोटे. फायनल. याचं नाव गणेश आहे. याच्या शरीराचं नाव आहे, देहाचं नाव का आत्म्याचं नाव? शरीर नाव. शरीर जाळायचं का ठेवायचं आहे? जाळायचं. देह काळाचा आहे का आपला आहे? काळाचा आहे. हाती मला जन्म मृत्यू आहे का? नाही. मग याचं नाव खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. मग याचं नाव जर खोटं आहे तर याच्या नावावर जेवढी इस्टेट आहे ती खरी का खोटी? खोटी. मग तुम्ही खऱ्यासाठी मेले का खोट्यासाठी? मरा तसेच. ऐका आता याचं उत्तर. हा गणेश जो आहे हा मूळ ब्रह्म आहे. मूळ ब्रह्म आहे. पण त्या ब्रह्माला जी टकली तिचं नाव माया आहे. आणि मायेनं काय केलंय जरा बारीक आहे का? लहानाले पोरं, शाळेतले पोरं, हे लहानाले पोरं पटकन इकडे बघा पोरांनो, सावध बसा. बैलगाडी जास्त पळते की ट्रॅक्टर? ट्रॅक्टर जास्त पळतो की सायकल? ट्रॅक्टर जास्त पळतो का होंडा? होंडा जास्त पडते का स्प्लेंडर जास्त पडते की स्कॉर्पिओ जास्त पडते की पजेरो जास्त पडते की इनोवा? आणि त्याच्यापेक्षा जास्त पळणारी गाडी फॉर्च्युनर. त्याच्यापेक्षा पळणारी विमान, हेलिकॉप्टरपेक्षा जास्त पळणारं विमान, आणि विमानापेक्षा जास्त पळणारं बस फिट बसलं रॉकेटपेक्षा एक वस्तू जास्त पळते, तिचं नाव मन. रॉकेटपेक्षा जास्त स्पीड मध्ये जे पळतं त्याचं नाव मन. आता पोरांनो पटकन तेल मोजतात लिटरमध्ये, तेल मोजतात लिटरमध्ये, साखर मोजतात किलोमध्ये, सोनं मोजतात ग्रॅममध्ये, बरोबर आहे. पण सगळ्याचं तुम्ही माप घेऊ शकता.